गुढीपाडव्यानिमित्त फक्त याच शेतकऱ्यांना पीक विमा वाटप. मित्रांनो, पीक विमा अखेर कधी मिळणार हा प्रश्न राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचा आहे. मात्र पीक विमा कधी, किती मिळणार हे मात्र तुम्हाला कोणीच सांगत नाही. यावर फक्त फेक आणि खोटे व्हिडिओ सध्या पाहायला मिळत आहेत. मात्र मित्रांनो, पीक विमा वाटपाची तारीख अखेर राज्य सरकारने जाहीर केली असून तुमचा पाडवा मात्र गोड होणार आहे. आणि हो, वाटप कोणत्या तारखेला होणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी आपण पाहूया. शेतकरी मित्रांनो, पीक विमा मदत 4 ट्रिगर पॉईंटमध्ये दिली आहे. यात नंबर 1 अतिवृष्टीमुळे, नंबर 2 नैसर्गिक आपत्तीमुळे, नंबर 3 कीड आणि रोगांमुळे, नंबर 4 शेतमाल तोडणी केल्यानंतर झालेलं नुकसान. या 4 ट्रिगर अंतर्गत तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. म्हणजेच वरीलपैकी एकाही कारणामुळे जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. आता तुमचा महत्त्वाचा प्रश्न, पीक विमा वाटपाला एवढा विलंब का होत आहे? तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून राज्यातील म्हणजेच खरीप 2025 मधील नुकसानीचे आकडे अर्थात नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला उशिरा देण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्यातील पीक विमा कंपन्यांना केंद्र सरकारचा हिस्सा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास विलंब लागला, अशी माहिती कृषी विभागाने त्यांच्या परिपत्रकामध्ये दिली आहे. आता शेतकरी बांधवांनो, वाटप कोणत्या तारखेला होणार आहे ते सविस्तर पाहूया. शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 करिता 4 ट्रिगर पॉईंट लागू झाले आहेत. या 4 ट्रिगर पॉईंट अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप 2025 पीक विमा येणाऱ्या 23 मार्च 2025 रोजी वितरित करण्याचे आदेश कृषी विभागासह राज्य सरकारने दिलेले आहेत. म्हणजेच येणाऱ्या 23 मार्च रोजी तुमच्या खात्यावरती खरीप 2025चा पीक विमा वितरित होणार आहे, अशी माहिती आता कृषी विभागाने या ठिकाणी दिलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.